अरे अरे बाळा, काय करतोयस तू? सर, ज्या रीतीने आता तुम्ही लिव्हिंगचा पंच मारलाय हा? ना, मला वाटत नाही हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये घेतील सर. मी आधीच सगळ्यांची विचारपूस करून घेतो सर. बाळा बस बस, भयावह बोलतोय हा सर काहीतरी. सर आपण काय करूया सर, हा? आता आपण जास्त फालतूगिरी नको करूया सर. हा? आपण पुढे जाऊया सर. ओके. सर हा? हे मागं जायचं लक्षण आहे सर. इकडे या सर. सर सर या. आता काय करायचं सर आपण माहितीये का, आपण गेली 5 मिनिटं खूप पापं केले सर. ही पापं धुवून काढण्यासाठी हा? ही पापं धुवून काढण्यासाठी तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतंय सर. बरोबर. तर मला एक आतून खबर मिळालेली आहे की तुम्ही समोर बसलेल्या माणसावर लगेच काहीतरी बोलून मोकळ होता. हो हो, हे बरोबर आहे. त्या संदर्भात मी प्रयत्न करतो. मी प्रसाद सरांबद्दल बोलतो. सर तुमचं ठरलंय? हो. बरं मग मी बॅगच भरायला घ्या थोड्या बोला सर. वा 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 निप्पाणीकर बाई, वा वा, काय अदाकारी आहे तुमची. नृत्याची भिजली, घामाने भिजली. नाही नाही, म्हणजे बाई तुमचं कसं आहे माहिती का, तुम्ही एकदा पायात चाळ बांधला ना की दिला जाळ उभा करता. काय बाई नाचता तुम्ही. नुसतं कौतुक होणार का विदागी पण मिळणार? देणार देणार, विदागी देणार ना. घ्या. 101 रुपये. काय मला श्रावणातली सवाशीण म्हणून जेवायला बोलवली का काय? ये घे, तुझ्या बायकोला दे पाडवा भेट. हे बघ, 5000 ठरले होते आणि मी प्रोग्राम करायच्या आधी सगळे पैसे घेणार असं ठरलं होतं. बाई इथे मी काहीच ठरवत नाही, सगळे समोर बसलेत ना 2 ते ठरवतात. त्यात मागच्या वेळेचं स्किट एवढं वाईट झालं. स्किट सुरू असताना दोघं रम्मी खेळत होते. मुद्द्याचं बोल. मुद्दा आहे की मला टेन्शन फ्री करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय बाई. त्यात आमचा ड्रॉवर गेला ना माहेरी. डावर बायको ड्रॉवर. ती बिडावर हा बिडावर घरात नुसता खडखडा. बाई खूप माठ आहे हो बायको माझी, खूप माठ आहे. आता तुमच्याशी लग्न केलं म्हणल्यावर आलंच माझ्या हो ते लक्षात. आलं हो. म्हटलं आज आपलं येडं गेलं माहेरी तर तुम्हाला बोलवावं, तुमच्या 4-5 जोरकस लावण्या बघाव्या आणि फ्रेश व्हावं. सुरू करा लावणी. ऐका ए बाबा, काय गांजा मारून आला का काय? बाई ना ऐका असं म्हणल्यावर काय असतं? टंग 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 ये बात. ये काय टिंग टंग. तुझ्यासाठी परत एकदा घे. ऐका तुला साई बाबा कधी बुद्धी द्यायची ती देऊ. हो हो बाई, काय बोलतोय, दारावरची बेल वाजते. थांबा 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 बघतो. बायको आहे. बायको आहे. हो बायको आहे बाई. बाई माझी वाट लागेल. माझी बायको मला एवढं मारेल ना, हॉस्पिटल मध्ये जावं लागेल. बाई एक काम काय करा, करू? काम करा, मागे लपा. मागे लपा. तुम्ही सिनियर आहात, काहीतरी दर्जेदार कराल म्हणून तुम्हाला बोलवलंय. ये बघा, मागे लपा असं म्हणल्यावर मागे लपायचा हा पारंपरिक विनोद आहे. आणि तो ज्या स्टेजवर होत नाही ते कॉमेडीचं स्टेज नाहीच बो. हा दर्जेदार विनोद आहे. मग त्या लेखकाने काहीतरी फालतू लिहिलंय, तुम्ही सोफ्याच्या मागे लपता, त्याच्यावर उपकार करा आणि सोफ्याच्या मागे लपा. हे सोपं आहे. अरे कांगारू, कंगना आलीस तू? माहेरी जाणार होतीस ना? हो. मग अहो त्याचं काय झालं, मी स्टेशन पर्यंत गेले पण स्टेशनवर पाऊल ठेवणार ना इतक्यात माझ्या समोरून ना मांजरच आडवं गेलं. मग मी म्हटलं बाई नको नको नको, संकट येतो ना मोठं. मग मी घरी आले. आता उद्या जाईन. हा नाही, आता जा ना. अहो आता का जाऊ, संकट येतं ना मोठं. मी उद्याच जाणार आहे. काय करते तुम्ही? काम करतोय. तू गेल्यापासून घरातलं सगळं काम करतोय, सगळी स्वच्छता केली घराची. अहो तुम्ही कशाला उगाच काम करताय? आपण त्या सुरेखाला इतका पगार देतो. आज माझा कामाचा मूड आहे खूप. अहो कुठे गेली ती सुरेखा? हा सुरेखा, ती कोण? सुरेखा. हा सुरेखा, ही एवढी नटून थटून का आली? कोण आहे ही? हा
माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय कुठे कुठे सांगतोय ओ माय गॉड म्हणजे मी हा दिवा घासला आणि त्यातून ही जिनी बाहेर आली. जादूचा दिवा आहे, जादूचा दिवा. चमत्कार चमत्कार झाला, चमत्कार. मी हा जादूचा दिवा घासला आणि त्यातून ही नाचणारी जिनी बाहेर पडली. अहो काही काय बोलताय तुम्ही? जिनी कशी येईल? अगं खरं बोलतोय. हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आली. हो ना ग, हो ना ग. वय वय ही वय म्हणाली, पण दिव्यातून आलेला जिनी तर अरबी असतो. अरबी असतो, अरबी असतो. ही पण अरबी आहे. अरब आणि आपल्यामध्ये खूप साम्य आहे. सिमिलर आहे सगळं. आपले जुने संबंध आहेत. हो. मला सांग, मुंबई जवळचा समुद्र कुठला? अरबी समुद्र. मग आला. आपले सगळे पैसे कुठल्या बँकेत असतात? अरबी आहे. बघ 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 तुझंच बघ ना, तुझंच बघ. तुझं नाव काय? सायली अरब. परब. परब हा फंबल आहे. पण आई बाबांनी कधी सांगितलं नाही. तुला एक गोष्ट लक्षात येते का? तू तुझ्या आई बाबांचा फंबल आहेस आणि आता लोक फंबलत आहेत. सायली अरब, सायली परब, सायली परब, सायली परब. हा पटतंय पटतंय, तुला पटतंय. काहीही पटतंय या बाईला. बाई 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 तुम्हाला दाखवायचे, तुम्ही अरबी आहात, अरबी. हे बघ, जे माझ्याकडे आहे ते मी दाखवू शकते. आता माझ्यातले चरबी आहे ती मी दाखवू शकते. आता अरबी कसं दाखवायचं मला नाही येत. बाई तुमच्यात खूपच चरबी आहे. अहो काय कुजबुजताय तुम्ही आपापसात? पण ह्यांनी असे लावणी करणाऱ्या बायकांचे कपडे का घातले तो? काय घातले तो? आज सगळं मीच बोलायचंय का? नऊवारी आहे ती, नऊवारी. नऊवारी आहे, संस्कृती, कल्चर. सोनी उर्दू असतं तर अरबी कपडे घातले असते. सोनी मराठी आहे म्हणून नऊवारी. हो ना बाई, सोनी मराठी नाही. सोनी मराठी इनुया अतुट नाती. सिनियर ऍक्टर सांगावं लागत नाही प्रमोशन करायला, आपोआप करतात. अरे यार, पण ह्या सगळ्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा मागे पडते यार. अरे हा हा हा, मुद्द्यावर या. तुला पटतंय ना? पटतंय नाही महाराष्ट्रीयन जिनी आहे. अहो पण ऐका ना, पण खरंच तुम्ही हा असा दिवा घासलात आणि त्यातून ही जिनी बाहेर आली आहे? हो हो हो. मग आता का घासताय? ह्या मंचावर टिकायचं असेल तर खूप घासावी लागते. फक्त पार्टनर गायब करून कुणी टिकू शकत नाही इकडे. नाही तसं नाही. या ऑलरेडी आले आहेत ना बाहेर, मग तुम्ही पुन्हा दिवा का घासताय? बघतोय हिची जुळी बहीण येते का? याला एक झेपेना झाली, हा जुळी काढितोय. माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. हो ना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझाही बसत नव्हता, पण दुसरा पर्याय का आपल्याकडे? म्हणजे ही माहेरी गेल्यावर दुसरा पर्याय का? चला चला सगळं झालंय. आय एन्जॉयड. चला हा दिवा घ्या, निघा. माझे पैसे, फोन करतो ना. माझे बिदागी, फोन करतो. माझं बक्षीस. फोन करतो. चहा पाणी दे की भुक्या. तुम्ही तिला कुठे घेऊन चाललायत? मी ना गोष्टींमध्ये वाचलंय की हे जिनी वगैरे असतात ना, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मी माझ्या ओ जिनी बाई, मी ना माझ्या इच्छा सगळ्या सांगते, त्या सगळ्या पूर्ण करा. ही तुला जिनी समजते ना? तुला तर म्हणायचंय क्या हुकुम है मेरे आका. एक पाठी आहे मी. क्या हुकुम है मेरे अक्का? ही हिंदीत का बोलतेय? अगं ती महाराष्ट्रातली जिनी आहे ना. महाराष्ट्रात मोठ्या ताईला अक्का म्हणतात. पण मी तर माझ्या मोठ्या बहिणीला दीदी म्हणते. तिचं नाव लता आहे ना. लता दीदी करेक्ट आहे. लता अक्का कसं? मग बरोबर. मी माझी ना इच्छा मागते. हा पहिली काय मागू? हा आज ना आमची सुरेखा आली नाहीये, तर आत्ताच्या आता सगळी भांडी घासून टाक. हा सगळी. ए भुसनळीच्या बुटुको अंग्या, तुझ्या या खापरतोंडीला सांग, तिच्या बापाची नोकर आहे का मी मला भांडी घासायला सांगते? माझं नाव नुसतं बोर्डावर लिहिलं तर हा क्राऊड जमतोय. सांग तिला. चिडली. मग चिडणारच ती. कोण आहे ती? जिनी आहे, जिनी. तुला बोलतोय एक्सप्रेशन दे ना. जिनी आहे ती. अगं ती महाराष्ट्रात स्ट्रगल करायला आली आहे, पण मूळची बगदादची आहे ना ती. पाहुणी आपली. तिला खायची कामं देऊ नको. तू तिला दुसरं काहीही सांग. दुसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल तू तिला म्हण लावणी करून दाखव. ऐका
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा अहो थांबा हो. हे काय चाललंय तुम्ही ना आता तिला काही करायला सांगितलं ना तरी ती लावणीच करणार हो. म्हणजे आता जर मी तिला सांगितलं ना की मला कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी जायचंय तर म्हणणार ही लोळाळा कंडाळा हे सुरू करणार. त्याच्यापेक्षा ना आपण काहीतरी भारी मागूया ना तिच्याकडे. आपण आपण काम करूया, आपण ना आपापल्या डिस्कस करूया, मग तिला सांगूया. हा ओ जिनीबाई तुम्ही ना ह्या दिव्यात जा, मग आम्ही डिस्कस करून तुम्हाला सांगतो. असा दिवा घासू मग पुन्हा बाहेर या. हा आता कसं जा आता काय दिवस जा. मी काय म्हणते अक्का मी रोज रोज दिव्यात राहते. आज समजा दिवा माझ्यात राहिला तर काय बात आहे, काय आयडिया ना काय अहो, डोक्यात? नाही नाही असं कसं चालेल. अहो मला हे सगळं शूट करायचंय. माझ्या मैत्रिणींना दाखवायचंय ना की माझ्या घरी जिनी आला होता. जिनी चला चला जा दिव्यात पटकन जा. जा आता जा. गेले दिव्यात. हे, गायब झाली बाई. आज जादू पचकन गायब झाली. हा मला दिसतीये. दिसते वेडी आहेस का चष्मा अगं कुठे ती बघ ना. तुला खात्री पडत नाहीये नाही बाई तुम्ही नाही येत ना. नाही बघ नाही येत त्या. अहो पण मला दिसतीये ही बाई. काय वेड्यासारखं करते बघ कुठे. तू हात फिरून बघ, हात फिरून बघ, परत परत कर. बापरे मला म्हणजे भासच होतात. भासच सगळे. तुम्ही म्हणताय ना म्हणजे खरंच ती गेली असणार. हा अगो बाई तिला एक महत्वाचं विचारायचंच राहिलं ना. दादाचा फोन आला होता. दादा म्हणत होता की आमच्या गावी ना जत्रा आहे तर लावणी करणारी एक बाई हवी होती. तिला 50,000 देणार होते. 50,000 म्हटलं हिलाच विचारूया. पण आता ही गेली. आता दुसऱ्या कोणाला तरी विचारावं लागेल ना. कोणाला विचारू? दुसरी मी आहे. शी बाई सारखे भास होत आहेत मला. भास कम्प्लीट भास. तू ऐकू नको तिचं. नाही तो ही बघ मी अक्की सुनीताबाई निंबाळकर. हा भिकारला मला 5,000 देणार होता. 5 रुपये दिलेले नाहीये. तुझ्या भावाचा ऍड्रेस दे. ऍड्रेस नंतर देते. हा आधी मी माझ्या नवऱ्याला बघते. काय रे ड्रॉवर प्राजक्ता ये लवकर. सुपर्ब. खूप मजा आली खरंच. आणि जिनीबाई नाही पण काय प्राजक्ता नावातच टॅलेंट आहे. क्या बात है. जिंकलंस तू. काय नाचलीस. क्या बात है. तुझा नाच बघावा असं वाटत होता की चालू राहावं अख्खं गाणं बघावं. क्या बात है. खूप मजा आली. खूप मजा. जाणून घ्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. मुळात बायको माहेरी गेल्यानंतर पुरुष घरी काय काय करतात. सिच्युएशन खूप इंटरेस्टिंग आहे. अजय सायली छान होता पण 4 चांद लावलेस प्राजक्ता. तू तुझ्याकरता एकदा खरोखर मनापासून टाळा. जसं तू येण्याच्या आधी प्राजक्ता म्हणाली की अख्ख्या महाराष्ट्राला तुझ्या या भाषेने भुरळ घातली गेली कित्येक वर्ष आणि तो लहजा तो ठसका तू वर्षानुवर्ष तसाच गोळीबंद पकडून ठेवलेला आहे. तो जरासुद्धा इकडे तिकडे हलत नाही आणि त्याबद्दल तुझं कौतुक करावं तितकं खरंच कमी आहे. विश यू ऑल द बेस्ट. सुपर्ब. सई. सुरेखा ताई तुम्ही जिंकलंच की. जिंकलं सगळं जिंकलं. मजा आली. खूप मजा आली. तू येऊन एक तडका लावलास यांच्या स्किटमध्ये आणि तो तडका खूपच डिलिशियस होता असं म्हणायला हरकत नाही. सायली मला तू खूप आवडतेस. मनापासून आवडतेस. तू प्रत्येक कॅरेक्टर खूप छान पकडतेस. आजचाही परफॉर्मन्स मला छान वाटला. मला असं वाटलं की खूप प्रगती आहे, खूप इम्प्रूव्हमेंट आहे आणि असाच चढता क्रम चालू राहू दे. ऑल द बेस्ट. येस थँक्यू. सुपर्ब. आणि आता जाणून घेऊया या परफॉर्मन्ससाठीचे गुण. प्रसाद. सई. क्या बात है. प्राजक्ता जसा अंशुमन दादा आज 2 आठवड्यानंतर इथे या हास्य जत्रेत आलेला आहे तू देखील पुन्हा पुन्हा लवकरच ह्या मंचावर यावं अशी इच्छा अपेक्षा आणि तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मंडळी सध्या महाराष्ट्राच्या विनोद प्रांतात 2 नवीन विनोदवीर रुजू झालेले आहेत. यांचे पाळण्यातले पाय बघून जाणकारांनी भविष्यवाणी केली आहे की महाराष्ट्रात उद्या ते स्वतःचं असं विनोदाचं साम्राज्य उभं करतील. अफलातून टायमिंग असलेली ही 2 रत्न गेले काही आठवडे या हास्य जत्रेत फुल ऑन चमकतायत.
बघूया आज इथे ते काय उजेड पाडतात ते. मुलाखतीचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्या समोर येतात हास्य खुर्द मधून रत्नागिरीची 2 रत्न प्रथमेश आणि श्रमेश. आलो 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 पुन्हा आलो. चला वही घेतली, पेज पण घेतला, कॅरेक्टर घेतलेला. चला बेल आणि स्किट वाजवूया आता. कोण आलंय सकाळ सकाळ दरवाजात? कोण है जो दरवाजे में? हे नाही जमलं. एक्सक्यूज मी. इथे या नावाचं कोण नाही राहत. तसं नाही मी चीज चौका. मग हा तुझा प्रॉब्लेम आहे. सर प्रॉब्लेम नाही, हे माझं नाव आहे सर. चीज चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा अच्छा. सर पण तुमचा हजरजबाबीपणा मला प्रचंड आवडला सर. हाच हजरजबाबीपणा जर तुम्ही मागच्या स्किट मध्ये दाखवला असत ना तर तिजोरी उघडी पडली नसती आपली सर. माहिती आहे ना मागच्या स्किट मध्ये तिजोरीत केळं सापडलं आपल्याला सर. आता काय बोलणार ह्याला? बसा. थँक्यू सर. सर आज आपण दिल खुलास गप्पा मारायचीच. अच्छा गप्पा मला खूप आवडतात आणि त्यात त्या दिलखुला. सर मला सांगायचं होतं की गप्पा दिलखुलास असल्या ना की मी एकदम रमूनच जातो. पण त्या दिलखुलास गप्पा का मारायचे? सर उठा. नाही तुम्ही बसा. उठा जागे व्हा. या पेपर मधून मी आलोय सर. आणि लेखक कशासाठी तुम्हीच ना? हो बरोबर. कशाला लिहितोस तू? काय? या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. अच्छा तुम्ही सदराखाली मुलाखत घ्यायला आलाय. मग तुम्ही खाली सदरा का नाही घातला? विनोद. मला माहिती होतं सर तुम्ही असे घातक आणि विषारी विनोद करणार याची पूर्ण खात्री होतीच मला सर. त्यामुळे काय करूया, त्यामुळेच ही बॅग घेऊन आलोय सर. बरोबर परफॉर्मन्स झाला रे झाला की आपण डायरेक्ट रत्नागिरीलाच जाऊ सर. सर आता आपण काय करूया सर, तुम्हाला फालतूगिरीला जास्त वेळ न देता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया सर. ओके सर. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा आहे. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही लिखाणाला कधी सुरुवात केली सर? लिखाणाला बघ मी सुरुवात करतो मला सुचल्यावर. खरं आहे सर. कोणीही सुचल्यावरच लिहितं, सुजल्यावर लिहायची कुणाची हिंमतच नसते सर. म्हणजे सर काय आहे सर, काही लेखक परखडपणे आपली मतं मांडतात सर. मग ती काहींना पटत नाही, मग फटके पडतात सर. बरोबर. तसं तुम्हाला कधी फटके पडलेत का सर? अरे हो ना, मला रिसेंटली अनुभव आहे असा. सर मी तुमच्या दुःखात प्रचंड सहभागी आहे सर. यासाठी 2 मिनिटं उभं राहण्याची काही गरज वाटत नाही मला सर. आपण पुढे जाऊया सर. सर आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया सर. फालतूगिरी थोडीशी कमी करूया आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तर आता मला जरा वेगळ्या विषयाकडे यावंसं वाटतं, तुम्हाला विचारावंसं वाटतं. हे मी का लिहिलं एवढंच का सुचलं? बरोबर. या तुमच्या 2 फेमस कादंबऱ्या सर. आणि त्या एवढ्या फेमस आहेत सर की कोणताही आंदोलन आणि निषेध मोर्चा असू दे याच कादंबऱ्या जाळल्या जातात. तर याच्यावरनं सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तर याच्यावरनं तुम्हाला एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो. ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही कादंबरीला सुरुवात कशी करता? मी बघ कादंबरीला सुरुवात पहिल्या पानापासून करतो. हॅलो दादर स्टेशन, रत्नागिरीची 2 तिकीटं प्लीज कन्फर्म करा. सर कशाला त्या बिनधास्त बेधडक आणि खटाळ सुंदर विषयाची परीक्षा घेताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला?
मला तुम्हाला काय विचारायचंय ऍज अ फॅन तुम्हाला असं विचारायचंय की कादंबरी लिहिण्यामागची तुमची थॉट प्रोसेस काय आहे? तर त्याचं काय, मी एखाद्या विषयावर खूप विचार करतो, वा सर, मग त्या विषयाचा खोलवर विचार करतो. क्या बात आहे सर, गरज आहे. आणि मग खोलवर विचार केल्यानंतर मला कळतं ह्याच्यात काय मला सुचत नाहीये, मग मी दुसऱ्या विषयावर कादंबरी लिहून मोकळा होतो. म्हणजे थोडक्यात काय सर, तुम्हाला तुमची लायकी माहिती आहे काय करताय सर. सर तुम्ही रागू नका. मी ना माझं नेहमी असं होतं, मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो आणि मग राग येतो. मी एक नंबरचा वसाडा आहे सर. हेच कुचंबना, आपली लोक कुचंबना करतात, पण त्यांना एक कळत नाही, प्रत्येक कुचंबनेतून एक नवीन सुरुवात होते. सुरुवात? तुमच्या बोलण्यावरनं मला तुम्ही कारकिर्दीच्या शेवटाकडे येता असं वाटतंय सर. गेल्या ना काय? अजून एक आहे, अत्यंत भयावह परिस्थिती आहे. म्हणजे मी माझा एक नवीन कथा संग्रह प्रसिद्ध करतोय. तो एकदम असा सस्पेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे ना हे? मला माहिती आहे. माझ्या कथेची नायिका गोंधळलेली आहे. सर त्या नायिकेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय सर. ती कन्फ्यूज झालेली आहे. क्या बात आहे सर, मी तिच्या प्रेमात पडलोय सर. ती कोणाशी काहीच बोलत नाही. सर तुम्ही धनश्रीवर कादंबरी लिहिताय? बरोबर ओळखलंय ह्याने. सर पण का सर, का? नाही, मी ठरवलंय रिस्क घ्यायची तर एकदम टोकाची घ्यायची, मध्ये काही नको. सर. पण तुला मी सांगतो, तो कथा संग्रह मी प्रकाशित करणार नाहीये. का? सस्पेन्स आहे ना तो. सस्पेन्स, हॉरर. हॉरर महादेव. सर आपण जरा थोडंसं फालतूगिरीला आळा घालूया सर. फालतूगिरीला थोडंसं आळा घालूया. आणि मी तुम्हाला लगेच महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो सर. खूप नाजूक प्रश्न आहे, थोडंसं सांभाळून घ्या. आता काय झालंय, आपल्यामध्ये मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले. हो बरोबर. एक प्रकारे आपलं बॉन्डिंग झालंय सर. बरोबर. एक नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झालाय सर. बरोबर. तर अशा वेळी मी एक नाजूक प्रश्न तुम्हाला विचारायचं. मला तुम्हाला असं विचारायचं, लेखक पण तुम्हाला खर्च परवडत नाही म्हणून ते लग्न नाही केलं सर. बरोबर. पण तरी तुम्ही लिव्ह इन मध्ये राहता सर. लिव्ह इन मध्ये राहण्याचा तुमचा उद्देश काय आहे सर? त्याचं काय आहे, हा सर. मी लिव्ह इन मध्ये राहतो, त्याच्या मागे एकच उद्देश आहे. काय सर? त्या निमित्तानं मी चांगलं लिव्ह इन तरी. धनश्री प्राजक्ता, आमिर दादा येतो. इथल्या आमच्या अगोदरच गेला. धन्य आहे हो सगळं, काय खरं नाही. अरे अरे बाळा, काय करतोयस तू? सर ज्या रीतीने आता तुम्ही लिव्हिनचा पंच मारलाय ना, मला वाटत नाही हे आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये घेतील सर. मी आधीच सगळ्यांची विचारपूस करून घेतो सर. बाळा बस भयावह बोलतोय हा सर. सर आपण काय करूया सर, आता आपण जास्त फालतूगिरी नको करूया सर. आपण पुढे जाऊया सर. ओके सर. हे मागं जायचं लक्ष नाही सर, इकडे या सर. सर या. आता काय करायचं सर आपण माहितीये का, आपण गेली 5 मिनिटं खूप पाप केले सर. ही पाप धुवून काढण्यासाठी तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतंय सर. बरोबर. तर मला एक आतून खबर मिळालेली आहे की तुम्ही समोर बसलेल्या माणसावर लगेच काहीतरी बोलून मोकळ होता. हो हे बरोबर आहे. त्या संदर्भात मी प्रयत्न करतो. मी प्रसाद सरांबद्दल बोलतो. सर तुमचं ठरलंय? हो. बरं मग मी बॅगच भरायला घ्या थोड्या. बोला सर. स्वतःच्या अभिनय शैलीने रणांगण गाजवून या घर आपलंच आहे असं म्हणत, लहानपण देगा देवा या विचारांनी आणि ह्या विचारांची नांदी गात
प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःच्या प्रेमाचा चिरेबंदी वाडा बांधून मग्न तळ्याकाठी उभ्या असणाऱ्या या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. फर्जंद दुनियादारी. सर अर्ध्या वाटेपर्यंत लय बरे आला होता तुम्ही. हे शेवटचं फर्जंद मला काय कळलं नाही. अरे ते मीटर मध्ये बसलंच नाही. मग दुनियादारी मार्क ते आपण देतात ना. अरे हो खरं आहे सर. बाळा हे असं कसं झालं. सर हा? तुमची गाठ बसली. सर या सर या सर. हा सर आता आपण पुढे जाऊया सर. हा. आता आपण थांबूया सर. तुम्हाला काही पुढच्या कविता वगैरे सादर करायच्यात का सर. हो हो मला ना आता अजून सुस्तय. हा सर 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 थांबा सर. आता तुम्ही काही बोलू नका सर. का? कारण याच्यानंतर तुम्ही चमच्यावर जरी माती खाल्लीत ना तर आपल्याला महागात पडेल सर. काय माहितीये हे आता जे तुम्ही एवढं मोठं वाक्य बोललात ना ते पाठ करायला 3 दिवस घेतलेत सर. आपल्याकडे आता वेळ नाही सर. आपण आता आवर्तो घेऊया फालतूगिरी थांबूया सर. मला तुझ्याबद्दल सुस्तय. सर नकोच एवढं धाडस नकोच करूया आपण. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. नको. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. तो काढतो माझीच वरात. आईला ही तर वनिता खरात. सर तिच्याबद्दल काय बोलू नका सर. का? ती डायरेक्ट पोल वाकवते. मग आपण ह्या दिशेला बोलूया. हा. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. पंच वाजला नाही तर घाबरू नको. वाजवायला आहे ना आमिर हाडकर. अरे सर सर काय करताय ही वायफळ बडबड आहे सर. तुला माझं बोलणं वाटत असेल वायफळ कारण तू खाऊन असेल श्रीखंड आणि जायफळ. पोटात दुखत असेल तर इथे येऊन शांत बस. कशाला करतोय वायफळ पळापळ. सर तुमचा कंट्रोल सुटतोय सर. सगळ्यांचा कंट्रोल असतो त्याच्या हातात. खरी मजा आहे वरण भातात. नाही 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 सर मी नाही थांबणार. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी नाही होणार. मी जातो बाबा सर. अरे, 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 सुपर हिट धमाकेदार. ॲज अ अँकर मी तुमच्या परफॉर्मन्सची नेहमी वाट बघत असते आणि ॲज अ फॅन मला तुमची फालतूगिरी खूप आवडली. क्या बात आहे मित्रांनो. सुपर. खूप मजा आली. खूप धमाल. थँक्यू. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स किती भावला. प्रसाद मला प्लीज डोंट टेक मी रॉंग पण तुझी बॅग आणली होतीस श्रमेश तशीच बॅग तुझी पण भरलेली असेल प्रथमेश मला असं वाटतं. तर तुम्ही दोघांनी त्या बॅगा घ्यावा ताबडतोब आजच्या आज आणि ताबडतोब खरोखर दादरला फोन करून रत्नागिरीची 2 तिकीटं बुक करावीत आणि ताबडतोब रत्नागिरीला निघून जावं आणि घरच्यांना सांगावं की आत्ता आम्ही आलोय ते आयुष्यभराच्या बॅगा भरून मुंबईला जायला आलोय. आता आम्ही कधीच परत येणार नाही. क्या बात. तथास्तु. वा 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 वा. माझ्या खूप खूप मनापासून खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचाली करता. तुमच्या दोघांमध्ये खरोखर एवढी ताकद आहे की काही वर्षात तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभं करू शकाल. याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही. आणि हे सगळं मी जे बोलतोय ते ॲज अ जज बोलत नाहीये तर मी बोलतोय ॲज अ विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. वा वा. भारी कमेंट्स. सई श्रमेश थोडं जुजबी बोलता येईल का. हा बोला मॅडम. लागला. पाणी पाणी झालं त्याचं. इथूनच बोलू का तिकडे येऊन बोलू. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाल तसं. आता धुणार नाही.
चष्म्यात जसे हार्ट येतात काही फिल्म्स मध्ये ऍक्च्युली केस झाली आहे. बाहेर गेल्यानंतर तुला कोणी विचारलं नंबर किती आहे तर चुकून ओठ म्हणशील तो 8 आहे. सर मी नवीनच चष्मा घ्यायचा म्हणतो. नाही, या चष्म्याचा तू विमा काढून ठेव. ओके जोक्स अपार्ट पण धमाल आणलीत तुम्ही. आम्ही खूप हसलो. आमचं खूप नितळ मनोरंजन केलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी जोरदार शुभेच्छा. वा वा. फायनली आलो. खूप दिवसापासूनची इच्छा होती थाई मसाज मध्ये स्पा मध्ये जाण्याची. उंगली थाई मसाज. उंगली थाई मसाज मी ऐकलंय आपल्या इंडियातला केरळचा मसाज जसा फेमस आहे ना तसा थाई मसाज सुद्धा फेमस आहे ना विशाल. ऐकलंय तर म्हटलं आपल्या एरियातच ओपन झालंय तर नवीन ट्राय करूया. काय हरकत आहे. एक्सक्यूज मी कोणी आहे का. मेरा नाम चिंचिंचू चिंचिंचू बाबा चिंचिंचू रात चांदनी में तू हेलो मिस्टर हाउ डू यू डू वाह 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 वाह. मी जरा कन्फ्यूज झालोय मिशा बघून. सॉरी सर, ते काय झालं मिशा? मेकओव्हरच्या नादात ओव्हर मेकअप झाला. 1 मिनिट मी माझ्या मिशा काढल्या. सर आता मी माझ्या मिशा काढल्यात. आता तुम्ही तुमच्या मिशा काढल्या. काय करता गप्पा बसा हो. ओरिजिनल आहेत त्या. ओरिजिनल आहेत. मग सॉरी सॉरी, मला वाटलं तुम्ही पण माझ्यासारखं गेटअप करून आलात की काय. तुम्ही पण असे दिसताय. एक सेकंड. मला कॅरेक्टरची गरज लागत नाही तुझ्यासारखी. मी विदाउट कॅरेक्टर नॅचरल ऍक्टिंग करतो. वा. वेलकम सर. वेलकम ॲट उंगली थाई मसाज. ते असं का नाव ठेवलंय उंगली थाई मसाज. उंगली हे आमच्या सरांचं नाव आहे. ऐका ना ऐका ना तो टोन बदला ना. ते 12 मिनिटं सस्टेन नाही होणार एवढं. नॉर्मल आपलं. हे सरांचं नाव आहे अच्छा. आणि ली हे सरांचं आडनाव आहे. उंगली. तुमच्या सरांचं नाव उंगली आहे. उंगली. आणि तुमचं चांगली. चांगलं चांगलं नाहीये, चांगली. नाही तेच म्हणतोय नाव चांगलं आहे. नाही नाव चांगलं नाहीये, नाव चांगली. अहो तेच सांगतोय. तुमचं चांगली आहे नाव चांगलं चांगली. आहे. आता माझं कसं प्रसाद नाव चांगलं आहे. तुम्हीच ठरवलं. आम्ही दोघांनी ठरवलंय. अरे आता ना अगदी पहिल्या एपिसोड पासून प्रसाद नावाचंच टॅलेंट आहे का. जाऊ दे, आपण वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा करू. तेच बोलतोय. ओके आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. मी ते मसाज करून घ्यायला आलोय. सर, थाई मसाज. काय थाई मसाज सर, तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाज करून मिळते. आहे ना? येस सर. Please. आमच्याकडे आहे. पहिला जो मसाज आहे हा. तो आहे हे बघा, फुल फिल बॉडी मसाज. फुलफिल बॉडी मसाज. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे, हिमालयाच्या पर्वत रांगांपासून हा. ते केरळच्या बॅकवॉटर पर्यंत, हा, हा. एवढंच नाही तर अंटार्क्टिकाच्या थंडीपासून ते इजिप्तच्या गरमीपर्यंत सगळ्या देशांचा तुम्हाला मसाजचा फील घेता येईल. फुलफिल बॉडी मसाज. फुल फिल बॉडी मसाज सर. आणि हे बाकीचे नाही बाकी जाऊ दे. हे मस्त आहे फुलफिल बॉडी मसाज. Okay. मला हेच द्या. सर ओनली 5,000 रुपये. अच्छा फक्त किती. ओनली 5,000 सर. 5,000. येस सर. 5,000 खूप झाले हो. तुमची बॉडी पण खूप झाली आहे. तसं नाही म्हणजे तेही बरोबर आहे. 5,000. पण आम्ही ते वरी सीफेस किंवा जुहू बीचला जातो ना तिथे 50 रुपयात करून मिळते हो मालिश सगळी. हो का. एवढंच नाही 5 रुपये एक्स्ट्रा दिले ना तर शेंडी आणि कान पण मोडून देतात ते. सर मी पण शेंडी आणि कान मोडून देते सर. 5,000. 5,000 दिले तर सर फुलफिल बॉडी आ, मसाज ठीक, 10,000 आणले, घ्या. थँक्यू सो मच सर. ठीक आहे. सर आता आपण आपल्या मसाजला सुरुवात करूया. काढू t-shirt काढू? नाही थांबा सर. वेळ हा, आहे. हा. आधी काय तुम्हाला कुठल्या देशाचा मसाज हवाय, कुठल्या देशाचा फील हवाय ते सांगा. म्हणजे कोणत्या देशाचा असा नेऊ कोणत्याही शकतो? देशाचा. मग मला भूटानचा मसाज हवा. ओके सर. सर प्लीज बसा. t-shirt काढू? नाही सर, रिलॅक्स व्हा. ओके. सर तुम्ही डोळे बंद करा. हा. डोळे बंद केले सर. हा
आता तुम्ही फील हा, करा हा. की तुम्ही भूटान सारख्या बर्फाच्छादित प्रदेशात आहात. हा पण ते चालू करा ना. तुमच्या आजूबाजूला पर्वत रांगा आहेत. हा पण ते नदीचा प्रवाह तुमच्या आजूबाजूला असा झुळझुळ 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 करतोय. हा, ते मान्य. आणि आजूबाजूला अमीर हडकरचं मंद संगीत ऐकू येत. भूटानमध्ये पण तूच वाजवतोस. फील इट सर, मी करतो पण ते तुम्ही काहीतरी फील इट सर. तुमच्या पायाला गवताची पाती अहो, ऐका ना, माझी बाईक चालू झाली इकडे. करा ना काहीतरी प्लीज, लवकर. ऐका ना. सर झाला मसाज. हाच आमचा मसाज होता सर. मसाज झाला. तुम्हाला कैसे वाटतंय? टच तरी करा ना काहीतरी. अहो तुम्ही काहीच नाही केलं. सर हाच आमचा फुलफिल बॉडी मसाज. आमच्या बॉडी मसाजचा हाच उद्देश आहे, म्हणजे फुलफिल बॉडी मसाजचा हाच उद्देश आहे की देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणचा आपल्याला मसाजचा फील यायला हवा. हेच आमचं उद्दिष्ट, हाच आमचा उद्देश. हे असं काही नसतं फील वगैरे. हे फसवताय तुम्ही. काही फील वगैरे अंधश्रद्धा आहेत. इथे 2 दिवस शूटिंग करतो ना इनामदार म्हणून, वाटत सगळं संपल्याचा फील येतो. पण जसा गेट मधनं बाहेर गेलो 5 दिवस काय करायचं ह्याची मारा मार. मग म्हणून फील वगैरे काही नसतं. मला ऍक्च्युअल असा मसाज हवाय. हो ओके, नो प्रॉब्लेम सर. टचवाला मसाज हवा. करणार सर. फक्त मग तुम्हाला पॅकेज ट्रान्सफर करावं लागेल. पॅकेज ट्रान्सफर मी दिलं ना 5,000. 1000 रुपये एक्स्ट्रा पे अहो, पण मी दिले ना. सर ते आमचं कम्प्युटराइज्ड आहे, सो 1000 रुपये एक्स्ट्रा पे करावे. चायना आयटमवर विश्वास ठेवत नाही बोलतात. बरोबर आहे हे घ्या. थँक्यू. टचवाला करा. येस सर. प्लीज प्लीज. येस येस. हा ओके हा. सर प्लीज आता तुम्ही बसा. टी शर्ट काढ. नाही नाही सर, रिलॅक्स सर. रिलॅक्स सर, एकदम रिलॅक्स. आता मी जो तुम्हाला मसाज करणार आहे त्याचं नाव आहे ओन मसाज विथ रिअल हँड. रिअल हँड ना. Yes. हेच पाहिजे. हा हा. दोन्ही हात पुढे करा. मी डोळे बंद करा. हा 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 आता एका हातात तेल घ्या. हा घेतलं घेतलं तेल घेतलं. ओके. हा 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 आता त्या तेलाचे सुगंध घ्या. हा घेतला घेतला. पुढे बोला पुढे बोला. घेतला. त्याचा आनंद घ्या. अरे, हा घेतला घेतला. चला. व्हेरी गुड. आता दोन्ही हात ते तेल एकमेकांना हा, हे चोल- चोल आहे. सोडा. हा, दोन्ही हा, हात सोडले. हा. आता तेच हात तुमच्या चेहऱ्यावरनं फिरवा. गालावरनं, गळ्यावरनं, कपाळावरनं, असं सगळीकडनं असं जेंटल मसाज करा. जेंटल. जस्ट फील इट. मीच तुम्ही केलं पाहिजे ना सगळं. तुम्ही करा ना. तुम्ही बोललात तर रिअल नाही हँड. सर, आमच्या पॅकेज मध्ये तसंच आहे ना सर. मी म्हंटल ना ओन मसाज विथ रिअल हँड. अहो ओन मसाज म्हणजे स्वतःचा मसाज. स्वतःच्या हाताने मसाज नाही होतो. मला तुमच्या हाताने करायचा मसाज प्लीज. माझ्या हाताने करायचं हा, please. ओके सर, ओके. Please. रिलॅक्स रिलॅक्स. फक्त तुम्हाला मग पॅकेज ट्रान्सफर करावं लागेल. त्यासाठी 1000 रुपये भरावे लागेल. चायना आयटमवर विश्वास ठेवायचा ना. बरोबर आहे. ओनली 1000 सर. थँक्यू ऐका ना. सर. जस्ट रिलॅक्स सर. काय आता पण नाही हा थांबा सर. होणार, सगळं होणार सर. सगळं टी-शर्ट काढू होणार. द्या. तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद करा. आता तुम्हाला मी हाताने तुमच्या पाठीचं मसाज करते. हा, please, मॅडम, please, हा. जस्ट रिलॅक्स. Yes, yes. जस्ट रिलॅक्स सर. हा. जस्ट रिलॅक्स. कसं वाटतंय सर? मॅडम बाहेरून नको. आत टाका ना हात. असं हा ओके सर. हा ओके. हा फील महत्वाचा ना मॅडम. फिलिंग बेटर. हा मग हे स्वर्ग सुख. इथे लेफ्टला करा जरा. इथे हा बरं वाटतंय. राईटला करा. ओ फिलिंग ग्रेट. सेंटरला करा. सेंटरला. ओके सर. 2 मिनिटं हे पकडता का? हा, मी पकडतो. मी आले 2 हा, मिनिटं तेल हा. घेऊन येत. ओके. मॅडम हे मस्त आहे तुमचं. हा हे काय व्हॉट? अशी फाडकन कानाखाली देईन. प्लास्टिक टाकायला फणीने खाजवल्यासारखं वाटतंय हो. त्याच्यासाठी 7,000 रुपये भरलेत का मी म्हंटल ना ओन हँड मसाज. सर असं काय करता? हे बघा ना आमच्या पॅकेजचं नावच येते. तुम्ही काय म्हणालात माझा हात ना. हा माझ्या मालकीचा हात आहे सर. है ना? मी स्वतः तो क्रिएट केलाय. हे बघा आमच्या पॅकेजचं नाव पण लिहिलंय ओन मसाज विथ रिअल हँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी सँडल हँड पॅकेज फॉर द मेसेज. थाई मसाज. मेसेज. माझी थाय लागेल तुम्हाला. थाळी काय बोलताय सर? गप्पा बसा हो. हे घरी जावा नाही ह्याच्यावर बॉल डान्स करत बसा. हे ठेवलं इकडे.
मला खरा हात हवाय हो. relax. मला रिअल टच हवाय Okay, sir. मला तुमच्याकडनं रिअल टच हवाय प्लीज. रिलॅक्स रिअल टच हवाय हाताचा टच हवाय तुम्हाला हाताने मालिश केलेली हवी आहे सर मग सर त्यासाठी तुम्हाला पॅकेज ट्रान्सफर करावे लागेल तुम्हाला वेगळे एक्स्ट्रा 1000 रुपये भरावे लागेल हिंदीची नाही भैया भैया तुम्ही हे घ्या थँक्यू सर जस्ट बी रिलॅक्स सर मॅडम प्लीज जस्ट रिलॅक्स इट काढू टी नाही शर्ट थांब डोळे बंद करा काढू दे ना तुम्हाला t-shirt. सर पोटावर झोपावं लागेल अहो टी शर्ट पोटावर झोपावं लागेल सर तुम्हाला मॅडम प्लीज मला सर फसव मी नाही फसवत सर तुम्ही झोपा सर रिअल हँड तुम्हाला रिअल हातांचा तुम्ही घाबरू नका होते नाही ओके जस्ट रिलॅक्स येस मॅडम प्लीज जस्ट रिलॅक्स प्लीज मॅडम डोळे बंद करा हा ओके कम ऑन बेबी कम ऑन बेबी येस बेबी कम ऑन मॅडम ओके फाईन हेच पाहिजे होतं ना मॅडम हेच पाहिजे होतं मग कधी कसं सांगतो हाऊस फिलिंग फिलिंग बेटर हेच सांगतो ना मी मोर बेटर येस मॅम नाउ हाऊस फिलिंग हेच पाहिजे होतं मला इथे हा ओके मॅडम मॅडम बेबी मॅडम लागतं हो मॅडम हळू हो ओ मॅडम मॅडम हळू ओ मॅडम मॅडम ओ मॅडम हळू मॅडम ऐका ना मॅडम मॅडम ओ मॅडम लागतो मॅडम हात लागतो ऐका ना मॅडम खूप दुखतंय का तुम्हाला सर अहो हळू करा ओ तुम्ही इथे मागे कोण आहे बेबी 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 शेंडी मोड सरांची शेंडी मोड शेंडी मोड बघू बेबी ओ माय गॉड द शेंडी इज हियर ओके बेबी बेबी कान मोड हार हार